नाही काय करून घेत मला समजतच नाहीये की एवढे मोठे कॉन्ट्रॅक्टचे पैसे देते सरकार आणि एकही माणूस तिथे जाऊ शकत नाही, एकही बाई तिथे जाऊ शकत नाही. कुठे जाणार आहे एवढे उन्हात मला सांगा तुम्ही सीएस साहेब. जर मी तिथे आली इरविनमध्ये खूप धिंगाणा होऊन जाईल, कारण की मी फोटो बोलवले आहेत आणि सगळे फोटो मी आलेले आहे. वॉशरूम तिकडचे असे आहे की कोणताही गरीब पेशंट कोणीही तिथे जाऊ शकत नाही. काय करत आहे आपले जे कॉन्ट्रॅक्ट ज्यांनी घेतलेला आहे साफसफाईचा, काय करता येते ते नाही काय करून घेत मला समजतच नाहीये की एवढे मोठे कॉन्ट्रॅक्टचे पैसे देते सरकार आणि एकही माणूस तिथे जाऊ शकत नाही, एकही बाई तिथे जाऊ शकत नाही. कुठे जाणार आहे एवढे उन्हात मला सांगा तुम्ही सीएस साहेब. जर मी आत्ता आली ना तिथे व्हिजिट दिली ना सगळं धिंगाणा करून टाकेन मी इरविनचा. काय करत आहे, कोण आहे कॉन्ट्रॅक्टर, कोण आहे रेग्युलर साफसफाई करणारे. मग आज जर साफसफाई झाली नाही आणि मला संध्याकाळी फोटो पाहिजे त्यांचे तुमचे रेग्युलर साफसफाईवाल्यांकडनं